नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित वेळका. बघता बघता वर्ष उलटत आले. जंगलातून येणारे आवाज सर्व बंद झाले होते, परंतु अजूनही कोणी एकट्याने तिकडे जात नसे. श्रावणातील सरी कोसळू लागल्या होत्या. सर्व गाव हिरवळीने नटले होते, जणू हिरवी शाल पांघरून थंडीत गुडूप झाले होते. सुधीर जसा शहरात जाऊन ग्रॅज्युएट झालेला, उंचपुरा, रंगाने गोरा, अतिशय देखणा असा साधारणतः 25शीचा तरुण होता. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी त्याने गाव सोडले होते. 1.5 वर्षापूर्वीच कंपनीमध्ये कामाला रुजू झाला होता, त्यामुळे तो तालुक्यातच राहत होता. गेल्या 2 महिन्यांपासून तो गावात फिरकला नव्हता. गावात म्हातारे आईवडील राहत होते, त्यांच्याशी पत्राने संवाद होत होता, परंतु त्यांनी त्याला झालेल्या घटनेबद्दल काहीही सांगितले नव्हते. श्रावण सोमवारची सुट्टी असल्यामुळे त्याने गावी जाण्यासाठी शनिवारी सुट्टी काढून घेतली होती. तसे त्याने यापूर्वीच पत्राद्वारे कळवले होते. शुक्रवारी कंपनीत नवीन डील झाल्यामुळे त्याला 2 तास ओव्हरटाईम करावा लागला. तो निघाला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. सोनजला जाणारी शेवटची बस 8 वाजता होती. आता अवघड आहे राव. बस स्टॉपवर उभे असलेल्या एका वयस्क गृहस्थाला त्याने विचारलं, एक्सक्यूज मी, सोनजला जाणारी बस केव्हा असेल? 8 वाजता शेवटची होती. आता उद्या सकाळी 6:30ला असेल, पण आता 9 वाजता संगमनेरला जाणारी बस येईल. तिच्याने काळेवाडीपर्यंत जा, पण तिथून 3 किलोमीटर पायी जावं लागेल. बहुतेक लोक असंच करतात. ओके, थँक्यू. त्याला दिवसभराच्या कामाचा थकवा आला होता, त्यात सतत चालणारा रिमझिम पाऊस. 3 किलोमीटर चालावे लागेल या विचाराने तो अजून त्रस्त झाला. एका हातात छत्री आणि एका हातात एक बॅग होती. तिच्यात आईवडिलांसाठी काही खाण्याच्या वस्तू, कपडे, आईसाठी साडी, स्वतःचे कपडे यांच्यामुळे ती जरा जडच लागत होती. घाईघाईत मेसवर अर्धवटच जेवण केले होते, त्यामुळे लवकरच भूक लागेल असे वाटत होते. तो वाट पाहत उभा होता. त्याच्यासोबत वाट पाहणारी अजून 3-4 मंडळी होती. जवळच्याच खांबावरच्या लाईटमध्ये हात पुढे करून त्याने घड्याळ बघितले. 9:15 झाले होते. किती वेळ लागेल अजून? शेजारी उभे असलेल्या व्यक्तीस त्याने विचारले. आतापर्यंत यायला पाहिजे होती, येईलच. ही बस नेहमी उशिराच येते. 5 मिनिटांनी बस आली. जवळजवळ पूर्ण रिकामीच होती. पावसामुळे बस खूपच हळू चालत होती. ठीक 11:35 मिनिटे झाली होती. तो काळेवाडीला उतरला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तो स्टँडवरच थांबला. 10 मिनिटांनी पाऊस कमी झाला. अजून त्याला जवळजवळ 2 मैल चालायचं होतं. पूर्ण बालपण सोनजमध्ये गेल्यामुळे त्याला सर्व गावाची माहिती होती. मोठ्या रस्त्याने गेलो तर 2 तास लागतील, जंगलाकडून गेलो तर 1 तास आणि अंतरही कमी पडेल. म्हणून एका बॅगमध्ये असलेली छोटीशी टॉर्च त्याने हातात घेतली. ज्या हातात पिशवी होती आणि दुसऱ्या हातात छत्री होती. संपूर्ण काळेवाडी झोपलेली होती. पावसात घरांच्या आडोशाला बसलेली भटकी कुत्री भुंकत होती. लवकरच तो गावाच्या बाहेर आला. नीरव शांतता. पावसाची रिपरिप चालू होती. अनोळखी माणूस बघून अचानक एक कुत्रा जवळ आला आणि भुंकू लागला. त्याच गडबडीत त्याच्या हातातून टॉर्च पावसामुळे साचलेल्या डबक्यात पडली. कसे तरी त्या कुत्र्याला त्याने हुसकावून लावले. पाण्यात पडल्यामुळे टॉर्च डिम झाली. आता जेमतेम 2-3 पावला इतकेच तो बघू शकत होता. पाऊसही कमी झाला होता. जंगल सुरू झाले होते. थंड हवा पसरली होती. सुमारे अर्धा तास तो चालतच होता. तो मध्यापर्यंत पोहोचला होता. चिखलाने चप्पल जड झाली होती. मध्येच पाण्याचे डबके दिसले की त्यात तो चप्पल बुडवीत असे, मग ती थोडी सैल होई. आता प्रचंड गारवा जाणवू लागला होता. पाऊस जवळजवळ थांबलाच होता. ढगही वाहून गेले होते. आकाश मोकळे होऊ लागले होते. परंतु रात्र अमावस्येची होती. आकाशात चंद्र नव्हता. रातकिडे किरकिर करत होते. पानांवरून पडणारे थेंब टिपटिप आवाज करत होते. त्याच्या मनात थोडी थोडी भीतीची पोकळी तयार होत होती. कसली भीती कोणास ठाऊक. अखेरीस तो त्या झाडाजवळ पोहोचला.
ते खूप घनदाट आणि भयावह दिसत होते, खूप विस्तृत होते. त्याच्या बुंद्याशी खूप गवत वाढलेले होते. दाट धुके पसरल्यामुळे ते स्पष्टही दिसत नव्हते. वाट अगदी त्याला खेटून जात होती. तो हळूहळू भीतीने ग्रासत होता. गावात झालेल्या घटनांबद्दल त्याला कसलीही कल्पना नव्हती. अचानक एक अस्पष्ट असा विव्हळण्याचा आवाज त्याच्या कानावर येऊ लागला. त्याने आजूबाजूला टॉर्चचा प्रकाश टाकला. काहीही दिसत नव्हते. त्याने भ्रम झाला असल्याची मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो खरेच कोणाचा आवाज असला तर? डोक्यात विचारांनी थैमान घातले. हळूहळू आवाज वाढू लागला. वातावरणही गरम होऊ लागले. त्याला घाम फुटू लागला. तो आवाज एका महिलेचा वाटत होता. जणू ती खूप त्रासलेली आहे, जणू ती संकटात आहे, ती मदत मागत आहे. त्याने हलकेच आवाज दिला, कोण आहे तिकडे? तो आवाज शांत झाला आणि एक स्मशान शांतता पसरली. त्याने टॉर्चचा प्रकाश झाडाच्या बुंध्यावर टाकला. त्याला एक अस्पष्ट अशी दोरी लटकताना दिसली. गावातील पोरे खेळायला येत असत. त्यांनी लावली असेल कदाचित. एक जोरात हवेचा झोत आला आणि झाडाची फांदी करकर आवाज करू लागली, जणू तिला काहीतरी वजनदार वस्तू बांधलेली आहे. त्यामुळे पुन्हा झाडावर टॉर्चचा अंधुक प्रकाश पडला आणि तो त्याच जागेवर स्तब्ध झाला. त्याचे सर्वांग घामाने ओलेचिंब झाले. पाय थरथरू लागले. समोर दोरीला लटकलेला मृतदेह होता. तो आपल्याच भोवती गोल गोल फिरत होता. त्याचा एक हात मनगटापासून तुटलेला होता आणि दुसरा कोपरापासून. एक पाय गुडघ्यातून तुटलेला होता. त्याचे पूर्ण शरीर हिरवट दिसत होते. ते शव थरथर करत होते. डोळे खोबणीतून बाहेर आले होते. एक डोळा गालावर येऊन लटकत होता. सगळीकडे कुबट सडका वास पसरत होता. वेगवेगळे आवाज त्याच्या डोक्यात घुमू लागले, अतिशय तीव्र. त्याला डोके जड वाटू लागले. तो जणू त्या जागेवर अडकला होता. त्याला तिथून निघणे अवघड वाटू लागले. वेगवेगळे विचार येऊ लागले. डोळे अजूनही त्याच लक्तरावर स्थिरावलेले होते. जर त्याने आपल्याकडे पाहिले तर, आणि ते काही बोलले तर? अचानक ती दोरी तुटली आणि ते शव खाली पडले. धप्प असा आवाज झाला, जणू त्यात हाडच नव्हती. ते रेंगत रेंगत त्याच्याकडे येऊ लागले. त्याचा डोक्याचा बधीरपणाही वाढू लागला. आपण इथे अजिबात थांबायला नको होतं. आपण जायला हवं, आत्ताच्या आत्ता. त्याने सर्व बळ एकटवून तिथून पळायला सुरुवात केली. बॅग, छत्री वगैरे सगळे सामान तिथेच फेकून दिले. त्याच्या डोक्यात ते आवाज अजून जोरात घुमू लागले. रडणाऱ्या स्त्रिया, रडणारे बाळ, कोणीतरी कण्हण्याचा आवाज त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. चिखलाने जड झालेले पाय त्याला उचलणे अवघड झाले होते. त्याचा पाय घसरला. तो पुन्हा उठून उभा राहिला. पुन्हा पळू लागला. त्याने कसेबसे जंगल पार केले. त्याला पाटलांचा वाडा दिसू लागला आणि जंगलातून एक जोरात किंकाळी ऐकू आली. धडपडत तो घराजवळ पोहोचला. त्याने कसेबसे दार ठोठावले आणि तो बेशुद्ध पडला. म्हाताऱ्या बापाने दरवाजा उघडला. समोर चिखलाने माखलेला सुधीर पडलेला होता. डोळे सताड उघडे होते. सुधीर, अरे काय झालं? अरे उठ ना सुधीर, ए सुधीर. त्याला कसाबसा खाटेवर झोपावला. तो तापाने फणफणला होता. शेजारी जमा झाले. कोणी आवाज देत होते, सुधीर काय झालं, ए सुधीर. सर्व लोक घाबरले होते. रात्रभर त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या बदलताना त्याच्या वडिलांचे हात थरथरत होते. त्याची आई काशीबाई कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसली होती. ती एकटक सुधीरकडे पाहत होती. त्याचे हसणे, खोडकरपणा, दरवर्षी शाळेत येणारा प्रथम क्रमांक, ती बातमी घेऊन पळतच येणारा आणि तिला बिलगणारा सुधीर तिला आठवत होता. शेजारच्या स्त्रिया तिला धीर देत होत्या. पहाटेच गावातील एकमेव खाजगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर साधे PG होते, परंतु अनुभवी होते. त्यांनी त्याला तपासले आणि याला एक मानसिक धक्का बसला आहे असे सांगितले. एव्हाना सुधीर शुद्धीवर आला होता, परंतु त्याच्या तोंडून अजिबात शब्द फुटत नव्हते. डोळे सताड उघडे होते. तो छपराकडे एकटक पाहत होता. येणारे जाणारे सगळे तिकडे बघत होते, पण तिथे काहीच नव्हते. तुला दमाचा त्रास होतो का रे? त्याने नकारार्थी मान हलवली. गुडघेदुखी वगैरे? त्याची नकारार्थी खून. कंपनीच्या कामाचे टेन्शन किंवा प्रेम प्रकरण? पुन्हा नकारार्थी खून. हार्टचा काही प्रॉब्लेम होता का यापूर्वी? तो काहीच बोलला नाही. एकटक तो बघत होता, जणू तो विळख्यात सापडत चाललेला होता आणि आपला अंत तो काही न करता निमूटपणे सहन करत होता. जे त्याने बघितले होते ते भयावह होते.
शक्तिमान होते. कुठे काही इजा किंवा जखम झाली होती का? त्याने पुन्हा नकार दर्शवला. डॉक्टरांनी काही गोळ्या आणि औषधे दिली. याला मानसिक धक्का बसलाय, याला तालुक्याला न्यायला हवं. मी माझे रिपोर्ट्स देतो. डॉक्टर तुपेंच्या दवाखान्यात न्या. आज ते नसतील कदाचित. शनिवारी ते जिल्हा रुग्णालयात जातात, पण उद्या याला नक्की घेऊन जा. ते सिटी स्कॅन वगैरे करतील. हा धक्का अतिशय भयानक दिसतोय. आता आणि संध्याकाळी हलकं जेवण द्या आणि या गोळ्या द्या. त्याच्या वडिलांनी संपूर्ण दिवस पैसे गोळा करण्यात घालवला. शेजारच्यांनीही काही पैसे जमा करून दिले. खरे तर त्या गरीब शेतकऱ्याकडे पैसे कसे असणार? सुधीरनेही काहीच आणलेलं नव्हतं. मुलासाठी प्रत्यक्ष जीव द्यायची वेळ आली तरी तो बाप मागे सरणार नव्हता. शेजारच्यांनीच बनवून दिलेली डाळीची खिचडी त्याने खाल्ली. जेमतेम 4-5 घास. त्याची जेवणावरची वासना उडाली होती. तो पाणीही पित नव्हता. थोड्याच वेळात रक्ताच्या 2 उलट्या झाल्या. त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. डोळे रक्तासारखे लाल दिसू लागले. अंग फिके पडू लागले. जणू त्याच्या शरीरातील थेंब आणि थेंब रक्त कोणीतरी शोषून घेतलंय. उघड्या छातीवर आता बरगड्या स्पष्ट दिसू लागल्या. तो विव्हळत होता. दातांनी ओठ चावून त्याने रक्त काढले. कानातून रक्त येऊ लागले. काय करू शकणार होते ते? तालुक्याला डॉक्टरही नसतील. थोड्या वेळाने ते रक्ताचे उघळ थांबले आणि तो झोपी गेला. देवाने का असं केलं? माझ्या पोरानं कोणाचं काय बिघडवलं असेल? ओट्यावर त्याचे वडील बसले होते. कातर वेळ झाली होती. थंड वारा सुटला होता. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली. तो अजूनही निपचित पडला होता. शेजारी त्याची आई होती. घरातील हवा गरम होऊ लागली होती. पावसामुळे लाईटही गेले होते. लॅम्पच्या प्रकाशात बसून काशीबाई आपल्याच नशिबाची दुर्दशा बघत होती. त्याचा तापही वाढू लागला होता. त्याच्या आईने केसांवरून हात फिरवला आणि केसांचा पुंजका हातात आला. तेवढ्या जागेवर त्याला टक्कल पडले होते आणि त्या जागेवर बारीक बारीक छिद्र पडली होती. त्यात एक हलकीशी हालचाल चालू होती, आळ्यांसारखी. जणू त्या आपली तोंड बाहेर काढू पाहत होत्या. त्यातून रक्त येत होते. त्याला असंख्य वेदना होत होत्या. जणू त्याला कोणीतरी टोकदार वस्तूने टोचत आहे. कधी डोळ्यात भोगतय, कधी गालाला, कधी कानाच्या पाळांमधून आरपार. जिथे जिथे वेदना सुरू झाल्या त्या जागांवरून रक्तस्राव होऊ लागला. त्याच्या तोंडून आवाज निघेल एवढंही त्राण त्याच्यात उरलं नव्हतं. अंग थरथर कापत होतं. त्याच्या तोंडातून अतिशय घाण सडका वास येत होता. हातापायाच्या नखांमधून रक्त वाहू लागलं होतं. त्याच्या ओठांची सौम्य हालचाल होत होती, परंतु शब्द फुटत नव्हते. त्याचं लक्ष खिडकीकडे होतं. काशीबाईंनी पाहिलं. खिडकी सताड उघडी होती. काशीबाईने त्याला अंगाशी कवटाळले. माझं एकुलतं एक पोर, ती हुंदके देत होती. त्याच्या अंगाची थरथर तिला जाणवत होती. अंग अतिशय जळजळीत लागत होतं. तेवढ्यात त्याला रक्ताची उलटी झाली. काळपट रंगाचे रक्त. त्यात पांढऱ्या आळ्या वळवळ करत होत्या आणि त्याची थरथर थांबली. शरीराचं मुटकुळा करून तो पडलेला होता. काशीबाईने जोराचा हंबरडा फोडला. गर्दी जमा झाली. सर्व गावात चर्चा सुरू झाली. शिंद्यांचा सुधीर कालच शहराकडून आला. सगळा चिखलाचा भरला होता. झपाटल्यासारखा करत होता. उद्या सकाळच्याला त्याला तालुक्याला नेणार होते. लई गुणी पोरगं होतं बघा. मला तरी वाटतं तीच हडळ असेल. म्हणे बाई बाळणपणाच्या 10 दिवसातच मेली तर तिची हडळ होती. हडळ मागं लागती, सोडत नाही कधीच, मारूनच टाकती. चर्चा पाटलांच्या वाड्यापर्यंत गेली. पाटील, मला तरी वाटतं ती परत तर नसन आली. काय येडा की खुळा तू? अरे जाल्ली हाय तिला. हडळ झाल्यावरच मरत असती. हा गडी शहरात राहणारा, तिकडंच नजर लागली असणार, नाहीतर पडला असन कोणाच्या लपड्यात. इकडं गावात तर आता काही राहिलेलं नाही. आता कुणाचे आवाज पण येत नाही. त्यांचे म्हणणे पण पटण्यासारखे होते. हळूहळू महिने उलटत गेले. लोक झालेली गोष्ट विसरून आपापल्या कामाला लागले. यंदाचा श्रावण गावाला जरा उत्साह देऊन गेला. पोथ्या, पुराणं, सण, उत्सव सर्व काही आनंदात साजरे झाले. त्याने गावाला नवे चैतन्य दिले. शेतीची कामं नव्हती. ऊन सावली जणू लपंडाव खेळत होती. पोरे सोरे, झोका, सुरप्या रंब्या खेळत होती. पिढा टळल्या होत्या. रानं हिरवेगार झाले होते. भाद्रपद अमावस्या म्हणजे बैलपोळा झाला. सर्व गावात उत्साहाने साजरा करण्यात आला. गावात अगदी रिमझिम पावसाच्या सरींच्या बरोबर थंड वाऱ्याच्या अलगद स्पर्शाच्या लाडीवारपणे आस्वाद घेत होता. कातरवेळ झाली होती. सूर्य बुडून अर्धा तास झाला असेल. नुकताच पाऊस पडून गेला. एवढा वेळ ती दोघं निंबाच्या आडोशाला उभी होती. तो मोटारजवळ जाऊन त्यात काहीतरी खटपट करत होता. तू क्या किती वेळ लागल? शिवाने तुकारामला आवाज दिला.
अरे ही मोटार सुरूच होईना, तुकाराम त्रस्तावून बोलला. कालच्या वादळामुळे शॉर्ट सर्किट होऊन मोटार बिघडली होती. तुकाराम आणि शिवा दोघं भावंड. तुकाराम मोठा आणि शिवा धाकटा. दोघांचीही लग्न झालेली, परंतु बायकांची आपापसात पटत नसे. रोज काही ना काही कुरापत निघे. तसे दोघा भावांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. तुकारामने छोट्या छोट्या भांडणातून जमिनीचे वाटे पाडण्याची वेळ नको यायला म्हणून वेगवेगळे घर बांधून राहायचा निर्णय घेतला. त्याने आपल्या वडिलांचे घर शिवाला राहायला दिले आणि तो स्वतः दुसरे घर बांधून राहू लागला. मागच्याच मार्गशीर्षात कसल्याशा आजाराने त्याच्या बायकोचे मोहिनीचे निधन झाले. गंडे दोरे बाबा बुवा दवाखाने सगळं करून पाहिलं. सगळी जमापुंजी तिचा जीव वाचवण्यात घालवली. महिनाभर रुग्णालयात काहीही गुण नव्हता आला आणि पैशांची तंगी वाढली होती. कर्जही मिळेना. शेवटी त्याने तिला घरी आणले होते. खूप बाबा बुवा पाहून गेले. ही राख लावा, ते दोरे बांधा, हा नवस करा, याला दान करा, या देवाला जा, 5 कोंबड्यांचा बळी द्या, सगळं करून पाहिलं. परंतु तिची साथ त्याच्या नशिबात एवढीच होती. खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर. मूलबाळही नव्हते. शिवाने त्याला एकत्र राहण्यासाठी विचारले होते. याच घरात तिची आठवण आहे असे सांगून त्याने त्याचे मनने नाकारले. तो एकटाच राहत होता. एकटेपणा घालवण्यासाठी त्याने 2 मांजरी पाळल्या होत्या, एक राखाडी आणि एक काळी. चल की लगा, अंधार पडला. आज मला नीट करायला पाहिजे. उद्या मला तालुक्याला तहसील कचेरीत जायचे. नवीन जमीन घ्यायचं म्हणत होतो. त्याचं जरा काम होतं. उद्याची तारीख दिली. आज मोटार नीट झाली नाही तर उद्याच्याला जमणार नाही. शेततळ्यातून पाणी विहिरीत काढायला मोटर तर पाहिजे ना, नाही तर फुटल तळ पावसानं. मारुती फिटर आहे की? त्याच्या आईचं 13वं आहे उद्याला. दुकान बंद आहे त्याचं. एक काम कर, तू जा पुढं, मी आलोच. नाही अरे थांबतो की, जाऊ सोबतच. अरे नको, तुझी बायको बाळंती नाही, तिच्यासोबत राहा. काही लागतंय का ते बघ. तिची आई आहे की? अरे मर्दानं बी राहावं अशा वक्ताला. काही लागतं का ते बघावं. जा गड्या तू, मी येतो, मला लई येळं लागल. बरं मी निघतो. पण उशीर झाला तर जंगलाकडून येऊ नका आणि जेवायला घरी ये. हे ऐकून तुकाराम हसू लागला. कामून, मला तर तिकडून जवळ पडल घर. एवढा फेरा मारण्यापरीस. रात्री काय बी वंगाळ बोलायला लावू नकस. तुला माहिती ना काय झालंय तिकडं? अरे भूतबीत काय नसत्यात आणि तिला जाळून टाकलं होतं. आता 2 वर्षात काही नाही झालंय. तरी बी उद्याला आमुषा आहे. अरे जरी तालमीत जात नसलो तरी कुस्ती रागारागात भरली आहे माया. म्या नाही घाबरत कुणाला बी. तू जा मोरं, मी येतो या मागून. शिवा पुढे निघून गेला. तो टॉर्चच्या प्रकाशात मोटर दुरुस्त करत होता. अर्धा तास झाला असेल. पुन्हा पाऊस सुरू झाला. यावेळी मुसळधार पाऊस होता. पावसात तर काम करू शकणार नव्हता. करंट लागण्याची भीती होती. च्या मायला, याला बी आताच यायचं होतं का? काम आजच पूर्ण करावे लागणार होते. सकाळी 6 वाजेच्या बसने त्याला तालुक्याला जायचे होते. तो तसाच बसून राहिला. निंबाच्या झाडाला ताडपत्री लावल्यामुळे पाऊस लागत नव्हता. दिवसभर काम करून दमल्यामुळे त्याचा तिथेच डोळा लागला. बऱ्याच वेळाने त्याला जाग आली. एव्हाना पाऊस कमी झाला होता. त्याने खिशातून पट्टा तुटलेले घड्याळ बाहेर काढले. टॉर्चचा प्रकाश त्याच्यावर टाकला. 11:15 वाजले होते. चमाईला एवढा वेळ झाला? पाऊस थांबला होता. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. जवळजवळ 1 तास लागला दुरुस्त होण्यासाठी. आता फक्त नीट चालते की नाही ते बघायचं होतं. त्याने सुरू करून पाहिली. व्यवस्थित काम करत होती. त्याने पुन्हा खिशातून घड्याळ काढले. 12:30 वाजले होते. पोटाने भुकेने कावळे कोकत होते. चालायचा पण कंटाळा आला होता. एवढ्या रात्री शिवाकडे जेवायला जायचं त्याला बरोबर वाटले नाही. आधीच त्याची बायको बाळंतीण, त्यात आपण वाढवा काम कशासाठी लावायचं? भूक पण खूप लागली होती. सकाळी कोरड्यास आणि 1-2 भाकरी खाल्लेल्या बस एवढंच. काहीतरी बनवू आपणच. झोप पण झाली पाहिजे. उद्या 5लाच उठावं लागेल. म्हणून त्याने जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवाच्या घाबरटपणाचे हसू येत होते. लई भॅडगडी आहे तो. आभाळ भरून आले होते. कुठे तळहाता एवढी पण जागा मोकळी नव्हती. पाऊस पडल्यामुळे राड झाली होती. हवेत गारठा होता. त्या राडीमुळे चपला जड झाल्या होत्या. चालणे अवघड होत होते. त्या वारंवार निसटत होत्या. पायांचा राडीत पच आवाज होत होता. मागून चिंतोडे उडून पॅन्टवर चिखल चिकटला होता. मागच्या 2 वर्षात त्या जंगलात कुणीही फिरकले नव्हते. जणू त्याला कमरेपर्यंत वाढलेल्या गवतात वाट काढावी लागत होती. सापांचीही भीती होती, परंतु तो धीटपणे चालला होता. गाणे गुणगुणत दिवाना हुआ बादल. रातकिडे किरकिर करत होते. बेडकांचे डरावणे सुरू होते. मध्येच एखादा बेडूक डबक्यात उडी मारत असे. त्याचा डुबुक असा आवाज येत होता. या जागेवर रात्री चिटपाखरूही फिरत नसावे एवढे भयानक ते जंगल वाटत होते.
टॉर्चच्या प्रकाशात जेमतेम 5-6 पावलांचे अंतर दिसत होते. त्यातही वाढलेले गवत, दूरवरून कोल्हेकुई ऐकू येत होती आणि त्यामुळे ते वातावरण अजूनच भयावह वाटत होते. पाऊस जवळजवळ थांबलाच होता, पण आकाशात दाट ढग होते, त्यामुळे कधीही येण्याची शक्यता होती. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून एखादे श्वापद झुडपात पळत होते, त्यामुळे गवताची सळसळ होत होती. तो काळीज घट्ट करून चालत होता. झाडांच्या फांदीवर बसलेल्या घुबडाचे डोळे टॉर्चच्या प्रकाशात चमकत होते. मध्येच घुबडाचा आवाज काळीज चिरत होता. हवा फांद्यांमधून घुसल्याने शीळ वाजत होती. मध्येच एखादा कावळा काव काव करत त्याच्या पावलांच्या आवाजाने घाबरून उडत होता. हळूहळू कवठाचे ते झाड जवळजवळ येऊ लागले. तसा तसा वातावरणातला गारवा कमी होऊ लागला. तिथे एक उपदारपणा होता. त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे आवाज येत होते, जणू कोणी ओरडत आहे. गवतातून येणारा पावलांचा आवाज, त्याचा कोणीतरी पाठलाग करत आहे. गावातून कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता. रातकिड्यांचा आवाज वाढत होता. झाडाजवळ एका स्त्रीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मध्येच किंचाळण्याचा खूप जोरात आवाज आला, जणू ती खूप कष्टात आहे. पाठोपाठ एक छद्मी हास्य. त्याचे डोळे जड होऊ लागले. डोक्यात असंख्य आवाजांनी थैमान घातले होते. स्त्रीचे रडणे, कसले तरी मंत्र म्हणणारी स्त्री, लहान मूल रडण्याचा आवाज, कोल्हेकुई. त्याचे डोके बधीर होऊ लागले होते, खूप जोरात दुखू लागले होते. पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले, तिथे कोणीच नव्हते. पुन्हा झाडांच्या फांद्यांचा करकरण्याचा आवाज, एक आर्त किंकाळी, डोक्यातील मंत्र यांचे आवाज वाढू लागले. एक लहान मूल कसले तरी गाणे म्हणते. कुत्र्यांचे भुंगणे, वाघाची डरकाळी, पुन्हा छद्मी हास्य. हवा गरम होऊ लागली. तेवढ्यात धप्पा असा आवाज झाला. कुणीतरी झाडावरून पडले होते. झाडांच्या फांद्या करकर आवाज करू लागल्या, जणू त्यांच्यावर कोणी चालत आहे. कानाजवळ कोणीतरी कसले तरी गाणे म्हणते. त्याने वळून पाहिले, कोणीच नव्हते. त्याचे पाय लटपटायला लागले. असंख्य आवाज येऊ लागले. आजूबाजूच्या उंच झाडांच्या फांद्यांवर सावल्या दिसू लागल्या. फिसकारण्याचे आवाज येऊ लागले. मध्येच आर्त किंकाळ्या, जळण्याचा वास येऊ लागला. अतिशय कुबट सडका वास सगळीकडे पसरला. अगदी तसाच आवाज जसा शेवंताचा येत होता जेव्हा तिला जाळले होते. स्त्रीचा हसण्याचा आवाज, जणू कोणी त्याच्या परिस्थितीवर हसत होते. एक आकृती त्याला कवठाच्या झाडावरून उतरताना दिसली. ती रेंगत होती. पाठीमागून मानेवर उबदार श्वास त्याला जाणवू लागले. अतिशय कुबट वास आला. त्याला आता कळून चुकले होते की त्याने या रस्त्याने येऊन खूप मोठी चूक केली आहे. त्याने मागे वळूनही न पाहता जीवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. झाडांवरून सावल्या धावत होत्या, जणू त्या त्याच्या रक्ताचा घोट घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत होत्या. डोक्यातील आवाज अजून वाढू लागले. वेगवेगळे मंत्र, लहान मूल रडण्याचा आवाज. धावता धावता त्याचा पाय भल्या मोठ्या खड्ड्यात अडकला आणि तो जमिनीवर कोसळला. फांद्या करकरू लागल्या. फांद्यांवरून सावल्या खाली उतरत होत्या. पुन्हा आर्त किंकाळी, पुन्हा तो मंत्र. त्याच्यात उठून उभे राहण्याचेही त्राण उरले नव्हते. त्याने टॉर्चचा झोत टाकला. समोरून एक आकृती त्याच्याकडे सरकत होती. वाकडी होऊन तिचे केस राखाडी होते. पूर्ण शरीर पांढरे पडलेले होते. ठिकठिकाणी जळालेले होते. डोळ्यात बुब्बुळं नव्हती. एका डोळ्यावर त्वचा आलेली होती. तिला उभ्या फटी पडलेल्या होत्या. त्यातून बुब्बुळ नसलेला डोळा अजून भयावह दिसत होता. तोंडावर असंख्य मोठमोठी छिद्रे होती. त्यातून जाडसर पांढरट आळ्या बाहेर पडत होत्या. अर्धे तोंड जळालेले होते. त्यात शेकडो आळ्या वळवळ करत होत्या. अर्धे सडले होते. अंगावर मळालेला पांढरा कपडा होता, तोही ठिकठिकाणी जळालेला. हातांची बोटं लांब सडक होती. नख इंचभर मोठी आणि टोकदार होती. ती पाठीतून ओनवी होऊन एक हात जमिनीला टेकवून चालत होती आणि पाय उलटे होते. त्याला बघून तिने आपला भयंकर मोठा जबडा वासला. असंख्य अंगठ्या एवढे काळपट पडलेले पिवळसर दात दिसू लागले. अतिशय कुबट दर्प येऊ लागला. त्याने तिला ओळखले. ती शेवंता होती. त्याचे शरीर तापू लागले. मागून एका पुरुषाचा हसण्याचा आवाज येऊ लागला.
छद्मी हास्य. त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. विजांचा कडकडाट होत होता. तो पूर्ण घामेघूम झाला होता. त्याच्या उजवीकडून पुन्हा एक सावली कशी तरी हसत फांदीवरून उतरली आणि तीही हात टेकून गुडघ्यावर सरकत सरकत त्याच्या जवळ येऊ लागली. कानाजवळ एक आर्त किंकाळी ऐकू आली. त्याने घाबरून तिकडे पाहिले. ती मोहिनी होती. अगदी शेवंतासारखीच दिसत होती. त्याला सर्व बाजूंनी सावल्यांनी घेरले होते आणि एक आर्त किंकाळी फुटली. संपूर्ण जंगल हादरले. ती त्याचीच होती. दूर गावात कुत्री भुंकू लागले. तो ताडकन अंथरुणावरून उठून बसला. हे स्वप्न होते याची जाणीव व्हायला त्याला 2-3 मिनिटे लागली. त्याने टॉर्च शिलगावली. तिचा प्रकाश समोरच्या मांजरावर पडला आणि त्याचे डोळे चमकले. काळजात धस्स झाले. त्याने हुश्य करून मांजर हाकलले. टॉर्चचा प्रकाश घरभर पसरवला. घराची चौकट लहान आहे. गाडगी मडकी एका कोपऱ्यात उतरंडीला लावलेली. जात्या शेजारी काही मळकट गोधड्या आणि घोंगडी कोंबलेली आहे. बांधलेल्या दोरीवर उपरणे 2-3 मळालेले शर्ट पॅन्ट टांगलेली आहे. कोनाड्यात दिवा फणी तेल ठेवलेले आहे. तेलाचे उघड भिंतीवरून खाली आल्यामुळे डाग पडले आहेत. ओलीने थपथपलेल्या भिंती, कॅलेंडर, खुंटीला अडकवलेला काच, काळी पडलेला कंदील, कोपऱ्यात मोठी ट्रंक. बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे. काही कुत्री खिडकीखाली आडोसा घेऊन विवळत आहेत. त्याने गडाळ्यावर प्रकाश टाकला. 12:30 वाजले आहेत. घरात उष्णता वाढत आहे. सगळीकडे सडका कुबट वास पसरत आहे. ते गावात पोहोचले आहे. गाव विळख्यात सापडले आहे. नमस्कार भैरसिकांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी